आज आहे 6 तारीख आणि गेल्या 4-5 दिवसांपासून कंटिन्यू पाऊस आहे आणि आम्ही सगळेजण घरातच आहोत. बाहेर जायचं तर काही कामच राहिलं नाही. सगळ्या रस्त्यांवर पाणी झालेलं आहे आणि नद्या तर पूर्ण फुल भरून व्हायला लागलं आणि आमचं घरात बसूनच पावसाळा जो आहे ना तो एन्जॉय करायचं चाललेलं आहे. मिस्टर पण आमच्या घरीच आहेत. माहीतच बघा काय झालं, तिला मॅगी खायची आणि आता मी भाजलंय मकाचं कणीस तर ते खायचे. ऑइली शट 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 गॅस चालूच राहिला. करपले मग आता सगळेच. घरात बसून पावसाळा एन्जॉय करायचं चाललंय आमचं तर. पण बाहेर पाणी खूप झालंय, बाहेर जायचं कामच राहिलेलं नाहीये काही सुद्धा. भाजी आणायला सुद्धा जाऊ शकत नाहीत. आम्ही तर हे सगळ्यांना फ्लिपकार्टवरूनच मागवलेलं आहे आणि आज सगळ्या शाळांना सगळ्यांच्या कामाला सुट्टी आहे कारण पावसाच एवढं झालाय. आता वाजले सकाळचे 11. बाहेर बघून वाटणार पण नाही की 11 वाजलेत म्हणून, कारण वातावरणच तसं आहे. सकाळचे किती 8, 7, 7:30, 8 वाजल्यासारखं असं तर वातावरण आहे बाहेरचं. दाखवते मी. आणि आमच्या गल्लीमध्ये ना सगळं पाणी झालं होतं. सकाळी मी कचरा टाकायला गेले होते आणि कचऱ्याची गाडी मेन म्हणजे आली होती. आणखी नाही, सकाळचे 11 वाजले तरी सुद्धा आणखीन पाऊस चालूच आहे. 2 मिनिटासाठी बंद होतंय, वापस चालू होतंय. हेच चालू आहे 4 दिवसापासून. तर इथं घेतलंय आता मकाचा कणीस खायला घरात बसून. पाऊस थांबला होता, आता वापस चालू झालेला आहे. तर सगळेजण घरीच राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि घरीच पावसाळा एन्जॉय करा यावेळेस. ये आमच्या माहीला काय फरक पडत नाही बाहेर काय चालू आहे काय नाही. आपल्या घरात बसायचं मस्तपैकी मम्मा जे काय देईल ते खायचं. बाहेर कुणाचं कसं खाऊन आहे का नाही पिल्लो.